नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी एक लेडीज पर्स कशी शिवायची ते दाखवणार आहे. ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. हिचं पेपर कटिंग घेतलेलं आहे मी 12x10चा. फोल्ड करून घेतलेला आहे. इथे मध्ये सेंटर काढलेलं आहे. तिथून 1-1 इंचवर मार्किंग केलेलं आहे. आणि आता बॅगेला अशा पद्धतीने एक शेप देणार आहोत. असा त्यानंतर खालच्या बाजूनी परत 1 इंचवर मार्किंग करायचे आणि तिथून आपल्याला क्रॉस असं कटिंग करून घ्यायचं आहे. थोडक्यात थोडी असे ॲपल वरून थोडीशी ॲपल टाईप शेप आलेला आहे. तर हिचं आता अस्तर घेणार आहे कटिंग करून. त्यानंतर अस्तर फोम आणि मेन फॅब्रिक घेऊन असे क्विल्ट करून घेतलेले आहे 2 पीस. तर याला मी पिन अप करून साईडने एक पीस लावलेला आहे आणि असं जोडायचं आहे. तो काय अजून फिक्स नाही केलेला. तर बेल्ट घेतलेले आहेत ते 16 इंचाचे आहेत. इथे अस्तरला आतून मी पॉकेट तयार करणार आहे. इथे आता आतल्या साईडनं आपल्याला झिप लावून घ्यायची आहे छोटीशी. ते इनर पॉकेट असणार आहे हे. आता हे एका पीसला लावून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पॉकेट तयार झालेलं आहे याचं. इथे बेल्ट घेतलेला आहे 16 इंचाचे. बॅगेची साईज आहे 12x9. इथे आता बेल्ट बसवून घेणार आहे. इथे बॅगला दोन्ही बेल्ट लावून तयार आहेत. इथे आपल्याला ही आता पट्टी जोडून घ्यायची आहे 2.5 इंचाची. असं उलटवून घ्यायचे आहे. दुसरा पीस असाच तयार करून घ्यायचा आहे आपल्याला.
या 2 पट्ट्यांना आपल्याला झिप लावून घ्यायची आहे, मेन झिप लावायची आहे तिथे. इकडे दोन्ही बाजूनी दाबटीप झालेली आहे. तर बॅगचे कोपरे आपल्याला व्यवस्थित करून परत त्यावर दाबटीप करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला अशीच दाबटीप घ्यायची आहे, त्यामुळे आपल्या बॅगेला शेप चांगला येत दिसतो, फिनिशिंग चांगलं दिसतं. आता इथे ही पट्टी खालच्या साईडने आपण जोडणार आहोत. तर पट्टीचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि बॅगचे दोन्ही पीस त्यांनाही सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरला सेंटर जोडून आपल्याला ते शिलाई घ्यायची आहे. इथे निमुळता भाग घ्यायचा आहे वरती 2 इंचावर. तिथून आपल्याला साईडनं 1-1 सेंटीमीटरचा पीस कट करायचा आहे. इथे दुसरी बाजू तशी जोडून घ्यायची. इथे बॅग आपली कंप्लीट झालेली आहे. उलटून पाहू शकतो. हे अशा पद्धतीने वरचा शेप आलेला आहे. आणि आता बॅग आपल्याला आतून पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग हे अशा पद्धतीने फिनिशिंग झालेलं आहे पायपिंगचं. तर बॅग परत एकदा उलटून घेणार आहे. व्यवस्थित कोपरे काढून या शेपमध्ये ही बॅग तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला? लाईक करा, शेअर करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.